नमस्कार. आज आपण शंकर भट नावाच्या एका यात्रेकरूच्या अद्भुत कहाणीतून जाणार आहोत. हा एक असा प्रवास आहे जिथे वास्तव आणि भ्रम यांच्यातली सीमारेषाच पुसट होऊन जाते. म्हणजे बघा, हा काही साधासुधा प्रवास नाहीये, तर हा थेट सत्याच्या मूळ स्वरूपालाच आव्हान देणारा एक अविश्वसनीय अनुभव आहे. एक विचार करा, प्रवासात येणारे मोठे मोठे अडथळे जर बाहेरच्या जगात नसतीलच, तर ते आपल्याच मनात निर्माण झालेले भ्रम असतील तर? हाच प्रश्न शंकर भट्टाच्या कथेचा मूळ गाभा आहे आणि तोच आपल्याला आपल्या वास्तवाच्या पलीकडे बघायला लावणार आहे. चला तर मग कथेची सुरुवात करूया. आपला नायक आहे शंकर भट, एक ज्ञानी पण कुठेतरी आपल्या ज्ञानाचा अहंकार बाळगणारा यात्रेकरू. त्याचा प्रवास सुरू होतो जेव्हा तो एका पवित्र स्थळी पोहोचतो आणि तिथे त्याची भेट होते एका गूढ सिद्ध योगींशी. आणि हीच भेट त्याच्या आध्यात्मिक प्रवासाची खरी नांदी ठरते. तर शंकर भट्ट जेव्हा त्या सिद्ध योगेंद्रांना भेटतो तेव्हा त्याला वाटतं ही एक सामान्य भेट आहे. पण त्याला हे माहीत नसतं की इथूनच त्याच्या खऱ्या परीक्षांची मालिका सुरू होणार आहे. ते योगी त्याला फक्त शिवलिंगाचा दिव्य इतिहास सांगत नाहीत, तर त्याच्या वास्तवाच्या पायालाच हादरा देण्याची तयारी करत असतात. आणि आता शंकर भट्टाच्या आयुष्यातली पहिली आणि मोठी परीक्षा सुरू होतीये. एक अशी परीक्षा जिथे मायेची शक्ती त्याच्या वास्तवाच्या जाणीवेचीच कसोटी पाहणार आहे. इथेच तर सगळा खेळ बदलतो. योग्यांच्या सांगण्यावरून शंकर भट्ट पुन्हा दर्शनासाठी जातो आणि काय आश्चर्य, जिथे काही वेळापूर्वी एक साधा आश्रम होता तिथे आता एक भव्य गजबजलेलं शहर उभं आहे. आपल्या डोळ्यांदेखत घडलेला हा बदल पाहून तो अक्षरशः गोंधळून जातो. खरं काय आणि भ्रम काय हेच त्याला कळेनासं होतं. शंकर भट्टाच्या या गोंधळाचं कारण काय होतं, तर ते होतं माया. माया म्हणजे काय, तर एक अशी वैश्विक शक्ती जी आपल्या समोर भौतिक जगाचा एक भ्रम उभा करते. म्हणजे जे भव्यदिव्य शहर तो पाहत होता ते खरं तर तिथे नव्हतंच. मायेने खऱ्या सत्यावर एक पडदा टाकला होता आणि शंकर त्या भ्रमाच्या जाळ्यात पुरता अडकला होता. पण या घनदाट भ्रमातही आशेचा एक किरण असतो. जेव्हा शंकर पूर्णपणे दिशाहीन होतो तेव्हा एक दैवी 3 शिरांचा सर्प त्याला प्रकाश दाखवतो आणि परत योग्यांच्या आश्रमात सुखरूप पोचवतो. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, मार्ग कितीही अवघड असला तरी योग्य दिशेने जाण्यासाठी दैवी मार्गदर्शन नेहमीच मिळत असतं. बरं, मायेच्या भ्रमातून तर शंकर भट्ट बाहेर पडला, पण आता त्याच्यासमोर एक नवीनच आव्हान उभं ठाकतं. तो पोचतो विचित्रपुरी नावाच्या शहरात आणि तिथे त्याचा सामना होतो एका अशा राजाशी जो ब्राह्मणांचा द्वेष करतो. इथे त्याच्या ज्ञानाची नाही तर त्याच्या अहंकाराची खरी कसोटी लागणार होती. तर होता काय की शंकर भट्ट विचित्रपुरीत पोहोचतो. तिथला राजा ब्राह्मणांचा तिरस्कार करतो कारण त्याचा स्वतःचा मुलगा जन्मापासून मुका असतो. आपल्या ज्ञानाचा आणि जातीचा अभिमान बाळगणाऱ्या शंकर भट्टाला शिपाई पकडून थेट राजासमोर उभं करतात. आता राजा शंकर भट्टासमोर 3 अशक्य वाटणाऱ्या अटी ठेवतो. पहिलं आव्हान आहे भूतकाळात दडलेलं एक कोडं सोडवण्याचं, दुसरं आहे त्याच्या अंतर्दृष्टीची परीक्षा आणि तिसरं म्हणजे त्याच्या चारित्र्याचा न्याय. ह्या परीक्षा फक्त त्याच्या ज्ञानालाच नाही तर त्याच्या संपूर्ण अस्तित्वालाच आव्हान देणार होत्या. आता आपण कथेच्या अगदी निर्णायक क्षणी आलो आहोत. राजाच्या त्या कठीण परीक्षेचं उत्तर वर्तमानात नाही तर ते दडलेलं आहे खूप खोलवर, थेट पूर्वजन्माच्या रहस्यांमध्ये. हा एक मोठा प्रश्न आहे नाही का, की मागच्या जन्मात घडलेल्या घटना या जन्मात राजाच्या दुःखाचं कारण कशा बनू शकतात. हा प्रश्न फक्त राजाच्या समस्येचं उत्तर शोधत नाही, तर तो आपल्याला कर्माच्या त्या सिद्धांताकडे घेऊन जातो जो आपल्या सगळ्यांच्या जीवनाला कुठेतरी जोडतो. चला पाहूया हे कोडं कसं सुटतं ते. आणि मग शंकर भट्ट ते रहस्य उलगडतो. तो राजाला त्याच्या पूर्वजन्माची कहाणी सांगतो. तो सांगतो की, हे राजा, तू मागच्या जन्मी एक गरीब पण खूप दानशूर ब्राह्मण होतास. तुझ्याच एका मित्राने तुला फसवलं होतं आणि कर्मचक्रानुसार तोच विश्वासघातकी मित्र या जन्मात राजाचा मुका मुलगा म्हणून जन्माला आलाय, आपल्या मागच्या जन्मातल्या कर्माची फळं भोगण्यासाठी. यालाच तर कर्म म्हणतात. राजाच्या प्रश्नाचं आणि त्याच्या मुलाच्या अवस्थेचं उत्तर याच कर्माच्या सिद्धांतामध्ये दडलेलं होतं. याचा सरळ अर्थ असा की आपल्या प्रत्येक कृतीचा परिणाम हा ठरलेला असतोच. हे वाक्य खरं तर संपूर्ण कथेचं सार आहे. कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतीने काम करत असतो, म्हणजे कोणतीही गोष्ट योगायोगाने घडत नाही.
प्रत्येक लहान सहान कृतीचं फळ योग्य वेळी मिळतंच आणि हे सत्य एकदा कळलं की नेहमीच चांगली कर्म करण्याकडेच कल राहतो. या सगळ्या प्रवासाचा शेवट आपल्याला एका महत्त्वाच्या सत्याची जाणीव करून देतो. तो म्हणजे हे ध्येय कुठल्या तरी ठिकाणी पोचण्याचं नव्हतंच, तर ते एक आंतरिक परिवर्तन घडवून आणण्याचं होतं. आणि इथेच या प्रवासाचं खरं रहस्य समोर येतं. मूळ उद्देश राजावर विजय मिळवणं हा नव्हताच. खरा आणि सगळ्यात मोठा अडथळा होता खुद्द शंकर भट्टाचा स्वतःचा अहंकार. त्याच्या ज्ञानाचा, त्याच्या जातीचा अभिमानच त्याच्या आध्यात्मिक प्रगतीच्या आड येत होता. तर मग शंकर भट्टाच्या या प्रवासातून आपण काय शिकलो? पहिली गोष्ट, खरी कृपा तेव्हाच मिळते जेव्हा अहंकार गळून पडतो. दुसरी गोष्ट, कर्माचं जाळं प्रत्येक कृतीला काळाच्या पलीकडे जाऊन जोडतं. तिसरी, आपल्याला जे डोळ्यांनी दिसतं तेच अंतिम सत्य नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या गुंत्यातून बाहेर पडायचं असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे शरणागती. अहंकाराचा त्याग केल्यावरच शंकर भट्ट खऱ्या अर्थाने शुद्ध होतो. त्याचा बाहेरचा प्रवास जरी इथे संपला असला तरी त्याच्या खऱ्या आंतरिक प्रवासाची सुरुवात आता झालीय. आणि त्याची ही कहाणी आपल्याला एका विचारासोबत सोडून जाते. कदाचित आपल्या आयुष्यात येणाऱ्या परीक्षा आपल्याला परिपूर्ण बनवण्यासाठी नसतात, तर त्या आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देण्यासाठी असतात. शंकर भट्टाचा प्रवास इथे संपतो, पण तो आपल्या प्रत्येकासाठी एक विचार मागे ठेवून जातो. आपल्या स्वतःच्या आयुष्यात आपण अशा कोणत्या भ्रमात अडकलो आहोत आणि असा कोणता अहंकार आहे जो आपल्याला सत्यापासून दूर ठेवत आहे? विचार नक्की करा.